की मुळात एकनाथ शिंदेंना स्वतःला मराठा मॅन म्हणून एस्टॅब्लिश करण्याची असलेली घाई, राज्यात सध्या मराठा आरक्षणाचं वादळ पुन्हा एकदा पेटून उठलंय. कारण आता जरांगेंनी पुन्हा सरकारमधील नेत्यांना धारेवर धरत एल्गार पुकारलाय. त्यातच आता विरोधकही वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारवर प्रहार केलाय. अत्यंत संवेदनशील आणि चुरशीच्या वातावरणात सुषमा अंधारे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर्गत संबंधांवर आणि त्यांच्यात सुरू असलेल्या कथित राजकीय शहकाटशहाच्या खेळावर थेट बोट ठेवले. त्यांच्या या ताज्या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असा नवा कलगीतुरा रंगण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या सगळ्यात सुषमा अंधारेंनी मराठा मॅन असा उल्लेख केलाय. काय आहे हा सगळा कलगीतुरा, पाहुयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. सुषमा अंधारे यांनी महायुतीच्या अंतर्गत समीकरणांवर भाष्य करताना असा दावा केलाय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वरकरणी सर्व काही अलबेल असल्याचं दाखवलं जात असलं तरी प्रत्यक्षात पडद्यामागे अत्यंत तीव्र स्वरूपाचा राजकीय संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष केवळ सत्तेच्या केंद्रीकरणाचा नाही, तर तो स्वतःचं राजकीय अस्तित्व आणि वर्चस्व सिद्ध करण्याचा आहे. अंधारे यांच्या मते एकनाथ शिंदे यांना स्वतःला संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठा समाजात एक सर्वसामान्य आणि सर्वात मोठा मराठा मॅन म्हणून स्थापित करण्याची प्रचंड घाई झाली आहे. एकनाथ शिंदे हे स्वतः मराठा समाजातून येत असल्यामुळे त्यांना या समाजाचं नेतृत्व आपल्याकडेच राहावं आणि आगामी काळात आपली एक प्रतिमा कणखर मराठा नेता म्हणून जनमानसात निर्माण व्हावी अशी तीव्र इच्छा आहे. त्यासाठीच त्यांच्याकडून सातत्यानं विविध आघाड्यांवर प्रयत्न केले जात आहेत आणि घाईघाईनं काही राजकीय पावलं उचलली जात आहेत. परंतु एकनाथ शिंदे यांचा हाच मराठा मॅन बनण्याचा डाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूर्णपणे ठाऊक आहे आणि ते तो डाव यशस्वी होऊ न देण्यासाठी अत्यंत सूक्ष्म आणि पद्धतशीरपणे काम करत असल्याचा आरोप अंधारेंनी केलाय. फडणवीस हे राज्याच्या राजकारणातील अत्यंत चतुर आणि दीर्घकालीन रणनीती आखणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे एकनाथ शिंदे जर मराठा समाजाचे सर्वात मोठे नेते म्हणून उदयास आले तर त्याचा थेट फटका भारतीय जनता पक्षाच्या आणि स्वतः फडणवीस यांच्या राजकीय वर्चस्वाला बसू शकतो याची जाणीव त्यांना आहे. याच कारणामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदेंच्या रणनीतीला काटशह देण्यासाठी पडद्यामागून वेगवेगळ्या हालचाली करतायत आणि शिंदेंचा हा डाव उधळून लावण्याचा सातत्यानं प्रयत्न करतायत असं अंधारेंनी म्हटलंय. या दोन बड्या नेत्यांमधील अंतर्गत सुप्त संघर्षामुळे महायुती सरकारमधील समन्वय पूर्णपणे कोलमडला असल्याचं चित्र विरोधकांकडून वारंवार अधोरेखित केलं जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 3 मराठा उमेदवारांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांची निवडणूक किंवा एकूण निवड प्रक्रिया धोक्यात आली आणि या निमित्ताने पुन्हा एकदा आत्ता चर्चा सुरू झाली आहे ती मराठा आरक्षणाचं नेमकं झालं काय आणि खरंच शिंदेंनी आरक्षण दिलेलं खरं आरक्षण होतं का. 7-8 महिन्यांपूर्वीही मी जेव्हा आझाद मैदानावरून सगळे लोक परतले होते तेव्हाही या सगळ्या एकूण सरकारच्या जी नियत आहे त्याच्यावर शंका व्यक्त केली होती आणि पुन्हा एकदा आपण हे समजून घेतलं पाहिजे की मुळात एकनाथ शिंदेंना स्वतःला मराठा मॅन म्हणून एस्टॅब्लिश करण्याची असलेली घाई, त्यातनं डेस्परेटली घेतले गेलेले निर्णय आणि शिंदे आणि फडणवीस या दोघांमधला असलेला कोल्ड वॉर जो आता अतिशय चरम बिंदूला पोचलेला आहे आणि ज्यातनं फडणवीस शिंदेंवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या संदर्भाने जर शिंदे भूमिका काही घेणार असतील तर फडणवीस ती भूमिका घेऊ देतील. ते फडणवीस कसले, पण मुळात फडणवीसांच्या भूमिकेवर जर शिंदेंच्या भूमिका अवलंबून असतील तर शिंदेंनी मराठा समुदायाला एक पोकळ शब्द दिलाच का बरं. एकूणच काय तर दोघांचं राजकारण होतंय, जीव मात्र मधल्यामध्ये गरीब मराठ्यांचा जातोय. या संपूर्ण राजकीय चढाओढीमध्ये सर्वात गंभीर आणि चिंताजनक बाब म्हणजे सामान्य मराठा समाजाची होणारी ससेहोलपट. याकडे सुषमा अंधारे यांनी अत्यंत प्रभावीपणे लक्ष वेधलंय.
त्यांनी थेट आरोप केलाय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही आपापलं राजकीय हेतू साध्य करण्यासाठी आणि एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी मराठा आरक्षणाचा आणि समाजाच्या भावनांचा खेळण्यासारखा वापर करतायत। या दोन्ही नेत्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय ईर्ष्येच्या संघर्षात मात्र राज्यातील गरीब, वंचित आणि सामान्य मराठा समाजाचं प्रचंड मोठं आणि न भरून निघणारं नुकसान होतंय। मराठा समाजातील तरुणांना नोकऱ्या आणि शिक्षणात न्याय मिळवून देण्याऐवजी हे नेते केवळ स्वतःचं राजकीय उखळ पांढरे करण्यात व्यस्त आहेत। समाजाला आरक्षणाचं केवळ गाजर दाखवलं जातंय। प्रत्यक्ष पदरात काहीही पडत नसल्यानं सामान्य मराठा तरुणांमध्ये प्रचंड नैराश्य आणि संतापाचं वातावरण आहे, अशी सडकून टीका अंधारेंनी केली आहे। सुषमा अंधारे यांच्या या विधानामुळे महायुती सरकारच्या अंतर्गत गोटात चालू असलेल्या मतभेदांवर पुन्हा एकदा जाहीर चर्चा सुरू झाली आहे। विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे। राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील बनला असून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय। अशा परिस्थितीत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरच समाजाची दिशाभूल केल्याचा आणि आपापसात सत्तेचा खेळ खेळत असल्याचा आरोप केल्यामुळे सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढणार हे निश्चित आहे। अंधारे यांनी आपल्या विधानातून हे स्पष्ट केलंय की महायुती सरकारला केवळ सत्तेची खुर्ची टिकवण्यात रस आहे। सामान्य जनतेच्या किंवा कोणत्याही विशिष्ट समाजाच्या प्रश्नांशी त्यांना काहीही देणं घेणं नाही। सुषमा अंधारे यांच्या या विधानामुळे येत्या काळात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःला मराठा मॅन म्हणून सिद्ध करू पाहतायत की देवेंद्र फडणवीस त्यांचा हा डाव यशस्वीपणे उधळून लावतात हे येणारा काळच ठरवेल। परंतु या सगळ्या राजकीय कुरघोडीच्या राजकारणात सामान्य जनतेचे प्रश्न सुटणार की ते अधिक जटिल होणार, हाच खरा मोठा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभा ठाकलाय। अंधारे यांच्या या धारदार आरोपानंतर आता सत्ताधारी पक्षाकडून म्हणजेच शिवसेना, शिंदे गट आणि भाजपकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।